केंद्रामध्ये मंत्रीपद आणि पक्षामध्ये कार्याध्यक्षपद नसल्यामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। पटेल यांना दोन्ही पद देण्यास पक्षातल्या नेत्यांचाच नकार आहे असंही कळतं। तर आमच्या पक्षामध्ये कोणतीही नाराजी नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली। दिल्लीत आणि राज्यात एकेकाळी मोठा दरारा असलेले नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीचं कार्याध्यक्षपदही नाही, तर केंद्रात त्यांना मंत्रिपदही मिळालेलं नाही। राज्यसभेत खासदार असले तरी मोठं पद नसल्यानं पटेल सध्या प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी खांदेपालट झाली। सुनेत्रा पवारांकडे पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद गेलं, तर अजित पवारांच्या हयातीत राजकारणाकडे नजरही न फिरवणारे पार्थ पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले। अजित पवारांच्या निधनानंतर आणि राज्यसभेत खासदार होण्याआधीपासूनच पार्थ पवारांचा पक्षाच्या निर्णयात हस्तक्षेप वाढल्याच्याही चर्चा आहेत। फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेले पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता। या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती। यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पक्षात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी वेळ मारून नेली होती। या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप राष्ट्रवादीने साधी एक टायपिंग मिस्टेक दुरुस्त करून निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र पाठवलेलं नाही। हा विलंब दुर्लक्ष झाल्यामुळे होतोय की टायपिंग मिस्टेक झालेल्या पत्राकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय, हा चर्चेचा विषय। राष्ट्रवादी एकसंध असताना आणि शरद पवारांकडे पक्षाचं नेतृत्व असताना दिल्लीत प्रफुल्ल पटेलांचा मोठा दरारा होता, परंतु आता दिल्लीत केवळ खासदार असलेले प्रफुल्ल पटेल पद नसल्यामुळे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यांची नाराजी दूर करण्याची दखल पक्ष या सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना घेईल का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। आता सगळ्या नाराज्या दूर होतील। सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते ठामपणाने उभे आहोत। आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील।